मंचावर उपस्थित मान्यवर आणि उपस्थित असणारे सर्व माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना गुड मॉर्निंग. माझं इंट्रोडक्शन ताईंनी दिलेलंच आहे. माझं नाव अर्पिता आहे आणि जेवढ्या पोस्ट निघाल्या त्या निघाल्या म्हणजे आता एकच तर तुम्ही अभ्यास करा आणि सगळ्याचा सिलेबस सेमच असतो, तर फॉर्म भरत जा आणि सिलेक्शन मिळतेच मिळते. माझं ग्रॅज्युएशन BCom मधून झालं आहे. 2022 मध्ये ग्रॅज्युएशन झालं. देन मग थोडंसं सगळ्यांना विचारलं की अभ्यास नेमका करायचा कसा. त्याच्यामध्ये थोडं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर थोडं रिलॅक्स करायचं म्हणून तेवढे दिवस तर गेले. 2023 पासून मग अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यावर्षी माझे प्रिलिम्स तर क्लिअर झाले, IBPS POची मेन्स पण क्लिअर झाली. बट आय मिस फायनल कट ऑफ बाय 2 मार्क्स. मग काय पुन्हा करायचं तर करायचंच होतं म्हणून पुन्हा चालू केलं आणि यावर्षी मग यश मिळत गेलं. तर अभ्यास करायचं मोटिवेशन येतं कुठून, तर मोटिवेशन सारखी काहीच गोष्ट नसते. म्हणजे तुम्ही व्हिडिओज पहा, क्लासेस पहा, मोटिवेशनल स्पीच ऐका, नाही. एक दिवस तुम्ही तुमच्या आई बाबांसोबत त्यांच्या कामावर किंवा जॉबवर जाऊन पहा. ठीक आहे, मग तुम्हाला समजेलच की आपण टाइमपास कशाला करत आहे, म्हणजे का करतोय. ते इकडे आपल्यासाठी जे कष्ट करत आहे त्यांच्या कष्टाची वाट पाहते सक्सेसची. तर फक्त एक दिवस त्यांच्यासोबत स्पेंड करा. तुम्ही टाइमपास काहीच नाही करणार, फक्त आपल्याला लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे आणि ते तिथे तुमच्या सक्सेसची वाट पाहत आहे. त्यांना जेव्हा तुम्ही कॉल कराल किंवा त्यांना सांगाल की झाले माझं सिलेक्शन, तो मोमेंट आयुष्यात म्हणजे इतका प्रेस्टिजियस मोमेंट असतो. म्हणजे अश्रू आणि चेहऱ्यावर हसू हे दोन्ही सोबत दिसतात त्या मोमेंटला. त्या मोमेंटसाठी अभ्यास करायचा असतो आणि होते सिलेक्शन. काहीच नाही, जो मेहनत करत आहे आज नाही उद्या सिलेक्शन होतेच. युनिव्हर्सकडे तुम्ही मागत आहे ती गोष्ट तुम्हाला मिळतच आहे. 3च आन्सर असतात, एक तर यस, दुसरा यसच असतो पण आता नाही, तिसरंही आन्सर यसच असते पण काहीतरी बेटर पेन असते म्हणून ते थांबलेलं असते. पण आन्सर यसच असते युनिव्हर्सकडे. तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन यूज करा, मेडिटेशन करा, युनिव्हर्स तुमचं ऐकणारच आहे आणि तुम्हाला जे पाहिजे ते मिळणारच आहे, नो डाऊट. आज मिळते म्हणजे मिळतेच. हे फक्त अभ्यास करा आणि जे पण तुमचे आहेच ते 4 सब्जेक्ट आहे आणि 4ही सब्जेक्ट एकदम स्ट्रॉंग असले पाहिजे असं काही जरुरी नाही. ठीक आहे, माझा एक इंग्लिशच स्ट्रॉंग होता आणि बाकी सगळे कॉन्टची तर भीतीच वाटायची. बस कट ऑफ काढून यायचं आहे मेन्स मध्ये, एवढं त्याने मी जात होती आणि तसंच व्हायचं. फॉन्ट मी करायची, केलं म्हणा खूपपर्यंत स्ट्रॉंग. ते रिझनिंग तर सर्वांनाच आवडतं, काही डाऊटच नसतो त्याच्यात. पझल आली की असं वाटते कधी सॉल्व करतो आणि कधी ती बसते, तिकडे टाइम जाते त्याच्यावर आपलं लक्ष नसते. बट तुम्हाला 4ही सब्जेक्ट सोबत घेऊन जायचे आहे आणि 4ही सब्जेक्टवर कमांड बनवायची आहे. कमांड बनत पण नाही म्हणा, म्हणजे असं एखाद सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग ठेवा. GA वर तर काही नाही आहे, किती वाचा, वास्ट सिलेबस आहे. तिथे पण कट ऑफ पण आपण काढला तरी तुमचं होऊन जाते सिलेक्शन. माझं पण सेम झालं IBPS PO मध्ये. आता मेन्सला मध्ये ते मी समजून आली होती की 5च मार्क्स मिळेल आणि स्कोअर कार्ड आल्यावर 5च मार्क्स त्याच्यामध्ये होते. तर म्हणजे तुम्ही आता ओव्हरऑल सर्व सब्जेक्ट घेणार तर असं नाही की तुम्हाला सगळ्याच ह्याच्यावर खूपच चांगले मार्क्स मिळायला पाहिजे, नाही. यू हॅव टू ओनली क्लिअर द कट ऑफ, बस, दॅट्स इट. तुम्हाला यश मिळणारच आहे. तुम्ही सर्व फ्युचर बँकर्स आहात आणि एक दिवस इथे येण्याचा हा जो प्रवास आहे हा एक दिवस तुमच्यावर नक्कीच कम्प्लीट होणार. तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि SVBTला पण खूप खूप धन्यवाद. आशिष सर, भारत सर अँड ऑल द टीम, खूप खूप धन्यवाद.